झालं? ए किशा मामा, काय झालं? उठा ना, उठ बरं. उठा उठा बरं, उठा. उठा बरं, उठा. काय झालं बाबा? उठा ना किशा मामा. उठा ना बाबा. करून पडले का त्याने? हो दिवसभर राब राब राबते बाया माणूस तुमच्या घरासाठी. हे आण ते आण, हे धुय ते धुय. त्याच्या पोटात अन्नाचा दाना न पाण्याचा घोट बापा. आधीच ऍक्सिडेंट झालं होतं ना त्याचा, डोक्यावर पडला होता ना. परत काय झालं बाया माणसाले? ए मामा, जरा शांत व्हा. मग बोलणार आहे बाबूने. मामा नाही माहित नाही काय झालं. उठा ना माग गेले का रे बाबा? नाही आहे बाबा मला उठाव ना माया माणसाले. ए मामा, उठा ना बाबा, मायासाठी तरी उठा ना. उठा ना, उठा ना, मायासाठी तरी उठा ना बाबा. माणूस उठूनच नाही राहिला. आज काय नाटक सुरू केले नवीन काय कळत नाहीये. नाही ना भाऊजी, नाटक नाही ना. खरंच खरंच बेशुद्ध झाले ना, उठूनच नाही राहिले ना बाबा. आता काय करू? दारू पिऊन अजगरासारखा पडलाय तो, त्याला उठवा. नाही नाही नाही, झोपले ना तर ते मोठमोठ्याने घोरते. आता घोरून पण नाही राहिले, निश्चित पडले ना बाबा माणूस. माझ्याकडे आहे ना आयडिया. हा काय कांदा हा लावूया नाकाला, म्हणजे जागे होतील लगेच. बाल्या बाल्या, नाही ना, कांदा नाही पाहिजे ना. हा मला वाटलेलंच कांदा नाही बोलणार. आपण चप्पल आणूया, चप्पल. उभा चप्पल आणतो, मारून एक. मला असं वाटतंय ना, कालच्या कामाच्या प्रेशरनी ते हँगच झाले. नाही नाही बाबा, आपण हे जरा सिरियसली घेतलं पाहिजे. मनीषाना अचानक काल चक्कर कशी काय आली? गॉड न्यूज. मला वाटतं आपण डॉक्टरांना बोलूयात. त्यांचं बीपी वगैरे लो झालं असेल. आधीच डायबिटीज आहे, उगाच काही झालं वगैरे तर. काही होणार नाहीये, तुम्ही तुमच्या कामाला जा. मला इकडे कामाला जायला पाहिजे. किती वाजले काय कळत नाही. अरे बापरे, मला आवरायला हवं. अरे त्या ईश्वरला घेऊन जायचंय मला डॉक्टरकडे. बाबा हे बघा, खूप उशीर झालाय. तुमची अजून आंघोळी झाली नाही. मी घेऊन जातो ईश्वर काकाला. हा, अरे पण माझ्या मित्रासाठी मला काहीतरी करायला हवं असेल की नको? तुषारला मी शब्द दिलाय की मी स्वतः घेऊन जाईन याला डॉक्टरकडे म्हणून. बाबा पण आता इथे जास्त गरज आहे ना तुमची. तुम्ही काळजी करू नका, मी घेऊन जातो ईश्वर काकाला. आणि त्याची अपॉइंटमेंट मिस झाली तर प्रॉब्लेम होईल ना. डोंट वरी, मी जातो. हा, माणूस उठून नाही राहिला. काका अरे चल, झालाय ना तयार? चल आपल्याला हॉस्पिटलला निघायचंय. पण अशोक येणार होता ना? अरे नाही रे काका, मीच येणार होतो. आठवत नाही का तुला? अरे नाही, म्हणजे तुषारने अशोकला सांगितलं होतं यायला. अशोकच येणार होतं, मला चांगलं आठवतंय. नाही 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 नाही, काहीतरी गल्लत होते तुझी. अरे मीच येणार होतो. व्यवस्थित आठवून बघ. हा बरं काका, तुषारने पैसे ठेवले असतील ना? कुठे ठेवले? हो कपाटात. नाही हे काय करतोय तो अनिश? अरे पैसे थांब, अरे त्या कपाटात नाहीये. ए ह्या कपाटात आहे, इकडे. काढ लवकर. काय उशीर होतो ना आपल्याला, लवकर पैसे घे. हो हो. एकदा अपॉइंटमेंट मिस झाली तर प्रॉब्लेम होईल. ते इकडे. येस, चल 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 निघूया आपण. चल चल हो निघू. कपाट तर बंद करू दे मला. हो कर. मी हेल्प करतो. अच्छा
मी काय म्हणतो, मी अशोकला जरा फोन करतो ना, बोलवतो ना. नाही नाही काही गरज नाही रे, मी आहे ना, का टेन्शन घेतोस तू? चल. जुने रिपोर्ट तर घेऊन दे. बरं हे ना, हे घेतो मी. चल चल तू ये लवकर. भगवंता माय मंगळसूत्र माय सौभाग्य मला परत दिलं तू बापा, लय कृपा झाली. माहितीये का तुम्हाला, 3-4 तास झाले तुम्ही उठून नव्हते राहिले, तर तुम्हाला ऍडमिट करायला निघून राहिले होते सारे जण. लवकर पहाटेपासून आम्ही इथे उभे आहोत. नाही ना बाप्पा, आता नाही ना गरज, मला आता बरं वाटतंय. मग आधी काय झालं होतं? हा, कालपर्यंत तरी बरे होतात, मग काल बेशुद्ध कसे पडलात? काल काही खाल्लं नव्हतं का तुम्ही? हं? का औषध द्यायचं विसरला होतात? शुगर शूटअप झाली होती का? कुठं का? ए, या माणसाच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. चला आपापल्या कामाला नाही चला. नाही नाही, भाऊजी बस ना, मला आठवलं का बाबा, म्हणजे कोणीतरी मारलं ना. ईशान्य मारली असेल टपली. नाही ना, जोरात मारलं ना कोणीतरी, तेव्हापासून भीती गेली ना डोक्यात. भाऊजी तुम्हाला सांगतो का बाबा, मला ना असं सारखं वाटून राहतं का बाबा, रात्री ना मी असं आलो आणि मला ना इथं ठापासून मारलं, मला डोक्याचं धरलं ना. तुम्हाला सांगतो फार दुखायला लागलं हो, भीती वाटायला लागली ना, माझ्या डोक्यात ना अशी भीती भरून राहिली. म्हणून सांगतो का बा, तुम्ही जाऊ नका ना भाऊजी. भाऊजी मला फार भीती वाटते. माझगावकर काय कल्ला चाललाय? एवढ्या मोठ्याने आवाज येतोय, काय झालंय काय? नाही, काय यांना जरा बरं वाटत नाहीये. हो बरं नाहीये ना, मग डॉक्टरकडे घेऊन जा. आम्हाला कशाला त्रास देते सकाळी सकाळीच? नाही सॉरी, म्हणजे काय, मी बघतो त्याच्याकडे, मी बघतो. अहो माझा क्लास चालू आहे, मुलांना डिस्टर्ब होत आहे, 1000 प्रश्न विचारतायत, काय उत्तर देऊ मी त्यांना? मी एकदा म्हटलं ना तुम्हाला सॉरी म्हणून, मी बघतो ना त्याच्याकडे काय करायचं ते. सॉरी बोललं म्हणजे झालं? ती कटकट आहे. अरे भाऊजी मला याची पण भीती वाटते. तो तर मारेल एक दिवशी तुला. मारेल, डोकं फोडेल. आणि एवढंच नाही तर तिकडे गाडून पण टाकेल तुला. नाही म्हणून तुम्ही जाऊ नका ना भाऊजी, नाही, मला जाऊ माहिती नका आहे. ना, तुम्ही जाऊ नका जाऊ ना. नका. कोण पण डोकं फोडेल माझं. कोणी नाही बोललं ना तर मी डोकं फोडेल तुझं. ते हो, याला घेऊन जा, चला घेऊन जा आतमध्ये. ए डोक्याला ताप फुकटता. भाऊजी चला बरं, चला बरं, असं नाही करू, असं नाही करू. उठा बरं, उठा बरं. नाही आता शाण्यासारखं वागावं ना बाप्पा, आपलं घर आहे का, परक्याच्या घरात असं चालते का? हा, चला बरं, चला तुम्हाला खाल देतो मी. ₹4,00,000 यावर 30% मिळतील ना? देणार पण आज नाही, उद्या. उद्या का? उद्या का? आपण नेहमी एका दिवसातच ट्रान्झॅक्शन करतो ना साहेब. त्यावेळेला तुमची अमाऊंट छोटी होती म्हणून. हो, पण तुम्हीच म्हणालात मोठी अमाऊंट आणा, म्हणून मी आणली. हो साहेब, ज्या दिवशी तुम्ही मोठी अमाऊंट देणार त्याच दिवशी तुम्हाला पैसे मिळतील असं मी कधी म्हणालो? हे बघा, एकदा फसलोय मी, मला पुन्हा फसायचं नाहीये. अहो साहेब, फसवणारा मी नाहीये, तो फसवा श्रीकांत आहे. 1 नंबरचा चोर आहे तो. अहो मार्केटमध्ये त्याचं नाव खराब आहे, माझं नाही. साहेब मी का फसवेन तुम्हाला? हा माझा बिझनेस आहे आणि बिझनेस मध्ये मी अजिबात बेईमानी करत नाही. रोजी रोटी शपथ खरंच. साहेब माझ्या सगळ्या डिटेल्स तुमच्याकडे आहेत ना? आहेत ना? तुम्ही एक काम करा, तुम्ही हे माझं लायसन ठेवा. हो ठेवा. हो, जर मी उद्या संध्याकाळपर्यंत पैसे नाही दिले तर हे लायसन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जमा करायचं. पण तुम्हाला समजत का नाहीये? मला हे पैसे आज रात्रीच परत द्यायचे आहेत. साहेब मी तेच सांगतोय तुम्हाला, एक दिवस थांबवा ना त्यांना. 30% व्याज देतो मी, 30%. अहो 24 तास थांबवा पार्टीला, तेवढं मोठं रॉकेट सायन्स नाहीये. ठीक आहे, पण जर हे पैसे मला उद्या नाही मिळाले तर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माझी तक्रार करा. रितसर अगदी. हा,
ठीक आहे, उद्या संध्याकाळी. 30% व्याज कन्फर्म. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही मी असताना. चला येतो. ओके ओके. काय आहे? एवढं चिडायला काय झालं? कुठेस तू? झाल्या का सगळ्या टेस्ट? चालू आहेत. मग आहेस कुठे आता? खाली आलो. तू ईश्वर काकांना सोडून का खाली गेलायस? ते हरवले वगैरे म्हणजे त्यांना काही झालं तर अनिश? ईश्वर काकाला खूप वेळ लागणार आहे आणि तेवढं कळतं मला. मी माझा नंबर देऊन आलोय. तो डॉक्टरांसमोर बसलाय. त्याचं झालं की फोन करतील मला ते. बर ठीक आहे. आणि काल तू ऑफिसला का नव्हता गेलास? का? काय झालं? तुझ्या ऑफिस मधून कॉल आला होता मला. मिस्टर माजगावकर 2 दिवस झाले न सांगता ऑफिसला आलेले नाहीयेत आणि असं त्यांनी आधी कधीच केलं नाहीये म्हणून. व्हॉट रबिश? कोणी फोन केला होता? ते महत्वाचं आहे का? ऑफकोर्स महत्वाचं आहे ते. ज्या कोणी मूर्खानी तुला फोन केलाय ना, त्या मूर्खाला हे माहित नाहीये की काल दिवसभर मी क्लायंटच्या ऑफिस मध्ये होतो. टॅक्सेशनचं काम करत होतो. ओ का? काय झालं? गप्प का बसलीस? बोल. अनिश, भैरवी, हल्ली तुला खूप प्रश्न पडायला लागले ना. आताही संशय येत आहे माझ्यावर. उगाच चुकीच्या ट्रिपवर का जातोयस? हे फक्त विचारत होते. मग नको विचारूस मला. त्याऐवजी लोकांना सांग माझ्या नवऱ्याबद्दल वाईट साईड बोलू नका. कोणीच काही बोलत नाहीये. ते सुद्धा फक्त विचारत होते. मग तू नको विचारूस मला प्रश्न. हे सारखे सारखे प्रश्न विचारून ना इरिटेट झालोय मी आता. लेट मी लिव्ह माय लाईफ. एवढं चिडण्यासारखं? हॅलो अनिश. बाप्पा, प्राऊड ऑफ यू. मला तर प्राऊड ऑफ यू वाटून राहिलं तुमच्याबद्दल. पप्पा एक दिवस इंग्लिश कटवून आलो. मला इंग्लिश मध्ये बोलायला लागलीस? नाही ना, म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यापासून ना तुमचं डोसकं लय काम करून राहिलं. पण आहा, काय भारी ऍक्टिंग केली बाप्पा. म्हणजे इतकी भारी ऍक्टिंग केली, मला तर वाटलं मोठ्या मोठ्या ऍक्टरची छुट्टी करून टाकाल तुम्ही. बाप्पा खरं सांगते का तू? जाऊ का सिनेमात? म्हणजे कसं आहे, मला ना पहिल्याच पिक्चरला असं मोठं आवड मिळेल, एवढी मोठी ट्रॉफी मिळेल आहे ना. काम करतो तो विकते आणि 3 खंबे घेतो. मग